हॅलो. हॅलो. सर नमस्कार. नमस्कार साहेब. आणि कशी आहे तब्येत? चांगली आहे बघा. ओके. आता शुगर वगैरे सगळं नियंत्रणमध्ये आहे ना? सगळं नॉर्मल आहे. ओके. आता गोळ्या वगैरे सगळं बंद केला? गोळ्या बंद करून 6 महिने झाले. वा वा, छान छान. आता 6 महिने सगळं रिझल्ट एकदम ओके आहे. हा. छान छान छान. खूप चांगलं. आता ते आहार तुम्ही कंटिन्यू ठेवा. हा, आहार कंटिन्यू आहे. हा. पथ्य पाणी आहे सगळं व्यवस्थित. बरं 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 बरं. HbA1c बी नॉर्मल आहे, 5.3 आहे. ओके. 5.3 आहे का? हो. ओके. खूप छान छान छान. आणि हे आता काय करताय सर तुम्ही? हा, आता सर्व्हिस काय करताय तुम्ही? मी ड्रायव्हर आहे हो ट्रान्सपोर्टला. ड्रायव्हर आहे काय? आता चेन्नईहून आलोय, पुण्यात आलोय आता. ओके ओके ओके. बरं बरं बरं. जेवण स्वतः बनवून खातोय गाडीमध्ये. नाही नाही, तुमचं ते हे पाहिल्यानंतर खूप चांगला कंट्रोल केला गया तुम्ही. बघल्या प्रवास करता एवढी काळजी घेतला ना तुम्ही स्वतःसाठी. खूप खूप म्हणजे खूप. हॉटेलमध्ये जेवण अजिबात बंद आहे बघा. हो, अगदी बरोबर. आणि दुसरी गोष्ट, आपलं राईस बंद आहे. हा. गव्हाचं खाणं बंद आहे. मैदा गहू काही नाही. मैदा गहू काहीच नाही. ज्वारी बाजरी नाचणी. ओके. चपात्या वगैरे काय घेत नाही? चपाती नाही, ज्वारीची भाकर किंवा नाचणीची किंवा बाजरीची. हा. बस एवढंच आहे बघा. आणि भाजीपाला, हिरवा भाजीपाला रोज बनवून काहीतरी खातोय. वा वा, छान छान छान. आता एकदम हलका आणि फ्रेश वाटता असणार. एकदम फ्रेश. वजन कमी झाले माझं 10-15 किलो. हा. पहिलं 90-95 होता, आता 70च्या आतमध्ये आहे. बरोबर की. म्हणजे वजनाचा हे झाला, शुगरचा हे झाला, गोळ्या बंद झाल्या, एकदम हलकं वाटते, आता फ्रेश वाटते. हो. आता जेवढं तुम्ही हे जेवढं फॉलो कराल ना तेवढं तुमचं शरीर एकदम ठणठणीत राहणार. आता मला ओळखत नाहीत असं नवीन माणसं पहिले बघितलेले ना. हा. ओळखायला येत नाहीत, म्हणजे असं एवढं म्हणजे कमी झाले वजन माझं. बरोबर बरोबर. आणि तुमचं औषध घेतलं 2 वेळेस. हा. आणि त्यावेळेपासूनच माझ्या मनाला वाटलं आपण वजन बी कमी करावं आणि शुगर बी येऊन जाईल. तुमचे औषध घेतल्यापासूनच सगळं डाएट बिएट आपल्या ह्याच्यामध्ये राहिलो म्हणजे एकदम. बरोबर. म्हणजे मधु अमृत नाशक औषधामुळेच तुम्हाला सगळे फरक पडले. सगळे फरक पडले आणि त्याच्यामुळे मला सवय बी झाली ना. हो बरोबर की. पहिलं काही बी खायचं, काही बी प्यायचं, गोड बी खायचं. मग तुमचं ते औषध चालू असल्यामध्ये त्याच्यामध्ये आपण बी थोडं मनावर नियंत्रण ठेवून कंट्रोल केलं. बरोबर बरोबर. आणि तेच सवय लागून गेली आता. नाही नाही, तेच सवय. आता कुठेही गेल्यानंतर असं कुठलं पण खायला पण मन पण वाटत नाही. नाही नाही नाही, चहा आपल्याला बिना साखरेचा भेटला तर पितोय, नाही भेटलं तर नाही पित. नाही पित. बरोबर की. म्हणजे आता ती चहाची बी सवय कमीच होऊन गेली ना. दिवसात आता एकदा किंवा 2दा पितोय. पण शक्यतो नाही. पहिलं 7-8 वेळेस चहा व्हायचा, गोड बी व्हायचा आणि कसा बी, तेवढं लक्षच करायचं नाही. आता एकदम बिना साखरेचा चहा पितोय, चहा कॉफी. बरोबर बरोबर. म्हणजे तुमचे ते औषध घ्यायला आणि माझे सगळ्या सवयी बदलायला एकच टाइम झाला. बरोबर की. बरोबर. नाही, आपलं कर्म व्यवस्थित राहिले की सगळ्या गोष्टी एकदाच भेटतात ते. आणि खरं शुगर व्हायचं कारण म्हणजे माणसाच्या लाईफस्टाईल मुळेच होते. हो, लाईफस्टाईल मुळेच होते की. ते आपल्या खाण्यापिण्याच्या बदलामुळे सगळ्या गोष्टी होत्या. ती हो, सगळ्या. काय रोग नाही ना, काय नाही. हो, काहीच नाही. आता बघा, तुम्ही ह्याचा अनुभव घेतला आणि तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल मध्ये चेंज केला, सगळ्या गोष्टी ते शुगरच निघून गेली ना. माझं वजन जास्त असल्यामुळे मला चालता येत नव्हतं, पाय सुजत होते. आणि एक पाय दुखायचा तर त्याच्यासाठी मी 10-15 हजार रुपये दवाखान्यात घातले होते. बरोबर. म्हणजे 2-4 डॉक्टरला दाखवलं, कोणी सोनं काय ते एक्सरे काढले, कोणी काय केलं, कोणी युरिक ऍसिड वाढले म्हणले, काय काय केले. आता तेव्हा ती बी बंद होऊन गेलं. 6 महिने झालं, कुठली गोळी नाही, काय नाही. छान छान. खूप चांगले रिझल्ट आले त्याच्यात.
आता हे फक्त फॉलो करा. फक्त आहारावरती तुम्ही लक्ष दिला ना, तुमचं शरीर एकदम हो हो ठणठणीतच आता. काहीच नाही म्हणलं तर आता तेव्हापासून आता तुमचं औषध घेतलं का हा. त्याच्या आधी 8 दिवसाला 15 दिवसाला दवाखान्यात दाखवायला जावं लागायचं. म्हणजे काहीतरी दुखलं, काहीतरी हे अशक्तपणा, काहीतरी व्हायचं. हम्म. मग आता ते तेव्हापासून मी दवाखान्यात नाही आता उभं ते आपलं फॅमिली डॉक्टर पहिल्यापासून जातो म्हणून 3 महिन्याला एकदा शुगर चेक करतो. हा. 3 महिन्याला आम्ही HbA1c बी करतो ओके. आणि आपलं फास्टिंग आणि हे बी करतो. बरोबर. मग त्याच्यामुळे ते डॉक्टरकडे जाण्यात येते. नाही तर काही बी नाही. ते डॉक्टर सध्या म्हणते कसं काय कमी केलं तुम्ही शुगर. बरोबर की. ते म्हणते आमच्या ह्याच्यामध्ये नाही म्हणते एकदा शुगर झालेली नीट होत नाही म्हणते. हो, एकदा लागले तर ती कमी होतच नाही. कमी होतच नाही. तुमची कसं काय कमी झाली म्हणते. बरोबर की. मग त्यांना सांगायचं की नाही, आमचा फॉर्म्युला वापरलो आम्ही. आता ते लोक तेवढं ह्याच्यावर ते देत नाहीत ना हो. त्यांनी कसं मेडिकलचे औषध देते होय. आणि फॉर्म्युले त्यांना तेवढा विश्वास वाटत नाही त्याचा. हो, बरोबर की. आपल्याला झालं कमी सगळं तुमच्या औषधानं म्हणा, माझ्या ह्याच्यामुळं म्हणा. होय, बरोबर की. चांगलं झालं बघा साहेब. नाही, खूप चांगलं झालं, खूप चांगलं झालं. आणि असं कंटिन्यू ठेवा. तुम्हाला एकदम लेवलमध्ये बॉडीला एकदम मेंटेन ठेवायचं बघा आता. हो. आता नाही आपले ती सवय लागून गेली आता मला सगळ्या गोष्टीची. बरोबर बरोबर. म्हणजे रात्रीचं जेवण मी जेवतच नाही. म्हणजे रात्रीचं जेवण कधी करतोय 5-6 पर्यंत, 7 लई झालं 7 पर्यंत. त्याच्यानंतर जेवत नाही उशिरा. हो, बरोबर की. म्हणजे जेवण करून आपल्याला कमीत कमी 3-4 घंटे टाइम भेटावा असा. हो, तेवढा वेळ म्हणजे पाहिजे. जेवढ्या झोपलं का मग त्याचं प्रमाण वाढते अजून. हो, वाढतंय. एवढं कंटिन्यू फॉलो करते बघा मी. नाही, तुम्ही ते चांगलं व्यवस्थित रुटीन फॉलो करत आहात आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी आहे म्हणून तुम्ही गोष्टी या सगळ्याच्यावरती विजय मिळवला. मग लोक नाही तर गोळ्या आता बरेच जण मला म्हणते एकदा शुगर झाली की कमी होत नाहीत गोळ्या. म्हणून माझ्या कमी गोळ्या घेऊन तर मला चक्कर गोळ्या डॉक्टरनंच बंद केलं गोळ्या. हो, बरोबर. बघा की, म्हणजे तुम्हाला ते लोक म्हणतात बदल होऊ शकत नाही, पण तुम्ही ते बदल करून दाखवला. हा. म्हणजे कसं आहे, तुमच्या आहार पद्धत, तुमचं जे विचार पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी आपण काम केलं की नाही, अशक्य गोष्टी शक्य होतात. होत्यात. हो, शुगर होणं म्हणजे काय रोग आहे का काय. हे माणसाच्या लाईफस्टाईल मुळे ते खराब होते. हो, लाईफस्टाईल मुळेच सगळ्या गोष्टी खराब होतात. चालेल सर. खूप छान वाटलं बोलून.